पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानानं गाठला आजवरचा उच्चांक. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे 91% तर तामिळनाडूत सुमारे 84% मतदान. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुमारे 61% आणि राहुरी मतदारसंघात सुमारे 58% मतदानाची नोंद. देशभरातल्या रेल्वे मार्गांच्या आधुनिकीकरणामुळे रेल्वेचं अधिक जलद आणि खात्रीलायक जाळं निर्माण झालं आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी केली व्यक्त. जर्मनी दौऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विशिष्ट तंत्रज्ञान क्षेत्रात भारतासोबत संयुक्तपणे विकास आणि उत्पादन करण्याचं जर्मन उद्योजकांना केलं आवाहन. सध्याच्या गुंतागुंतीच्या भूराजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारत आफ्रिका भागीदारीचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं प्रतिपादन. अमेरिका इस्रायलच्या युद्धविराम उल्लंघनामुळे होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास इराणचा नकार. 2 मालवाहू जहाजांवरती जप्तीची कारवाई. आणखी एका जहाजावर गोळीबार. जीवितहानी नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याचं वृत्त. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं फेटाळलं. इंधन दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचं स्पष्टीकरण. इस्रायल, बहारीन आणि कुवेतची हवाई क्षेत्र खुली असून इराणचं हवाई क्षेत्र अंशतः सक्रिय झाल्याचं आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत सचिवांनी केलं स्पष्ट. उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर 5,200 कोटी रुपयांचा करार. 1100 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता स्थापित होणार आणि येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा.